ऐकावे ते नवलचराव. शनिवार 25 एप्रिलच्या रात्री जिममध्ये एका मित्राची बर्थडे पार्टी सुरू होती. साधारण 20 ते 30 जण या पार्टीत होते. पार्टी ऐन रंगात आलेली असतानाच अचानक एक वाद सुरू झाला. बर्थडे बॉयच्या तोंडाला केक लावण्यावरून या वादाला सुरुवात झाली. या वादात दोन बाजूंचे दोन गट पडले. एकमेकांना शिवीगाळ सुरू झाली. हळूहळू या वादाचे रूपांतर हाणामारीत झाले आणि पुढे जाऊन या हाणामारीला थेट ट्रिपल मर्डर केसचं वळण मिळालं. एकाच घरातल्या 3 जणांची या जिममध्येच गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. या हत्येनंतर उत्तर प्रदेशातल्या खुर्जा भागात खळबळ उडाली आहे. फक्त केक लावल्याच्या वादातून हे हत्याकांड घडल्यामुळे आश्चर्य व्यक्त केले जाते. तर मृतांच्या नातेवाईकांकडून हा सगळा हत्येचा प्लॅन असल्याचा आरोप केला जातोय. या हत्याकांडामागे राजकीय वैमनस्याचा अँगल असल्याची माहिती देण्यात येते. उत्तर प्रदेशच्या खुर्जा शहरात घडलेली हे तिहेरी हत्याकांड प्रकरण काय आहे, यामागे मोठा कट असल्याची चर्चा का होते, पाहूया या व्हिडिओमधून. उत्तर प्रदेशच्या बुलंदशहर जिल्ह्यातील खुर्जा येथे सुभाष रोडवर असलेली RJS फिटनेस जिम रुपेश आणि जितू सैनी हे दोघे मिळून ही जिम चालवत होते. त्यांच्या नावांच्या पहिल्या अक्षरांवरूनच जिमचे नाव RJS फिटनेस जिम असे ठेवण्यात आले होते. या जिममध्ये परिसरातले तरुण व्यायामासाठी जायचे. अमरजीत सैनी हा 35 वर्षांचा तरुण सुद्धा या जिममध्ये जात होता. त्याचे जिममध्ये काही मित्रही झाले होते. यापैकीच जिम चालवणाऱ्या जितू सैनी सोबत सुद्धा अमरदीपची ओळख होती. रविवार 26 एप्रिलला जितू सैनीचा वाढदिवस होता. त्यामुळे त्याच्या जिममधल्या मित्रांनी शनिवारी रात्री त्याच्यासाठी बर्थडे पार्टीचे आयोजन केले होते. साधारण 25 ते 30 जण या पार्टीसाठी जिममध्ये जमले होते. रात्री 11:30च्या सुमारास सुरू झालेली ही पार्टी रंगलेली असतानाच जितूला केक कापण्यासाठी सांगण्यात आलं. केक कटिंग नंतर अमरदीपने जितूच्या तोंडाला केक लावला. यावरून त्या दोघांमध्ये वादाला सुरुवात झाली. जितूच्या बाजूने त्याचे मित्र मयंक सैनी आणि इतर काही तरुण अमरदीपशी हुज्जत घालत होते. वाद वाढत असल्याचे बघून अमरदीपने आपला चुलत भाऊ मनीष आणि पुतण्या आकाशला फोन करून जिममध्ये बोलावून घेतलं. मनीष आणि आकाश जिममध्ये पोहोचल्यानंतर हा वाद आणखीनच वाढला. यावेळी जितू, मयंक यांच्या गटानं अमरदीप, मनीष आणि आकाश या तिघांनाही शिवीगाळ आणि मारहाण करायला सुरुवात केली. या तिघांनीही प्रतिकार करण्याचा प्रयत्न केल्यानंतर जितू सैनी आणि त्याच्या काही मित्रांनी आपल्याकडे असलेली पिस्तूल बाहेर काढून तिघांवरही अंधाधुंद गोळीबार सुरू केला. जवळपास 10 ते 12 राऊंड्स फायर करण्यात आल्या. यामध्ये अमरदीप, मनीष आणि आकाश या तिघांचाही जागीच मृत्यू झाला. हे तिघेही रक्ताच्या थारोळ्यात पडलेले असतानाच आरोपी जितू आणि मयंक त्यांच्या इतर साथीदारांसह तिथून पसार झाले. पुरावे नष्ट करण्यासाठी त्यांनी जिममधल्या CCTVचे DVR काढून नेल्याचे पोलिसांच्या तपासात समोर आलंय. दरम्यान या तिहेरी हत्याकांडानंतर पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी केली. त्यातून धक्कादायक माहिती समोर आली. पोलिसांनी घटनास्थळावरून दारूच्या बाटल्या जप्त केल्या. म्हणजेच हे तिहेरी हत्याकांड घडण्याच्या आधी पार्टीत मद्यपान सुद्धा करण्यात आले होते. तसेच आरोपी जितू आणि मयंकने आधीच आपल्या काही मित्रांना पिस्तूल घेऊन तेथे बोलावले होते, असाही संशय पोलिसांकडून व्यक्त केला जातोय. पोलिसांनी जिममधून काही गोळ्या जप्त केल्या असून पिस्तूलचा वापर करण्यात आल्याचाही अंदाज पोलिसांनी व्यक्त केलाय. या प्रकरणाचा तपास करण्यासाठी आणि फरार आरोपींना शोधून काढण्यासाठी पोलिसांची 8 पथके तैनात करण्यात आली आहे. तर SIT सुद्धा स्थापन करण्यात आली आहे. स्थानिक लोक आणि मृतांच्या घरच्यांकडूनही ही फक्त केक लावण्याच्या वादातून झालेली हत्या नसून ठरवून केलेला कट असल्याचा आरोप करण्यात येतोय. अमरदीपच्या बहिणीने माध्यमांना दिलेल्या माहितीनुसार तिघांची ही हत्या ठरवून करण्यात आली आहे. माझ्या भावांना फोन करून आरोपींनी बोलवून घेतले. ते निशस्त्र होते, पण आरोपींकडे मात्र सगळी शस्त्र होती. त्यांनी एकेकावर गोळ्या झाडून त्यांचे मृतदेह बाजूला करून ठेवले होते. या तिघांच्याही हत्येचे जे आरोपी आहेत त्यांचे एन्काउंटर झाले पाहिजे. आम्हाला रक्ताच्या बदलीत रक्त हवंय, असं अमरदीपच्या बहिणीचं म्हणणं आहे. या हत्यांमागे राजकीय षडयंत्र असल्याचा आरोप सुद्धा केला जातोय. आरोपी जितू सैनी हा समाजवादी पक्षाचा नगराध्यक्ष राहिल्याची माहिती देण्यात येते. तर अमरदीप आणि मनीष यांचे भाऊ संजय सैनी हे वॉर्ड नंबर 24 मधून खुर्जा नगरपालिकेचे नगरसेवक राहिले. संजय यांच्या पत्नी
सुनीता सुद्धा भाजपाच्या नगरसेवक राहिल्यात. सुभाष रोड परिसरात सैनी कुटुंबाचा चांगलाच दबदबा असल्यामुळे त्यांच्या कुटुंबातील तिघांची हत्या करण्यात आल्याचा संशय व्यक्त केला जातोय. अमरजितच्या कुटुंबियांकडून आरोपींचे घर आणि फॅक्टरीवर बुलडोझर चालवण्याची मागणी योगी सरकारकडे करण्यात येत आहे. जितू सैनीची जिम सुद्धा बेकायदेशीर असून त्यावर बुलडोझर कारवाई लवकरच होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. याबाबत मृत अमरदीपचे वडील स्वरूप सैनी यांनी माध्यमांना दिलेल्या माहितीनुसार आमच्या पुतण्यांसमोर नगरपालिकेत कोणाचाही टिकाव लागत नाही. त्या आमच्या पुतण्यांना हरवून निवडणूक जिंकू शकत नाही. त्यामुळे आरोपींनी एकेकाला बोलवून त्यांना संपवण्याचा प्लॅन केला. आमच्या परिवारातला प्रत्येक माणूस संपला की त्यांना बिनविरोध निवडणूक जिंकता येईल असा कट त्यांनी रचल्याचा आरोप स्वरूप सैनी यांच्याकडून करण्यात आलाय. तसंच 7 वर्षापूर्वी सुद्धा एका वादातून दोन्ही कुटुंबांमध्ये ठिणगी पडली होती. 2019 मध्ये अमरजितचे वडील स्वरूप सैनी हे सुभाष रोडवरच्या एका दुकानात बसले होते. तेव्हा तिथे आरोपी मयंक सैनीचे वडील महेश सैनी आले. तेव्हा या दोघांमध्ये तिथेच वाद सुरू झाला. या वादामुळेच मयंक आणि अमरजित या दोघांमध्ये एकमेकांविरोधात राग असल्याची माहिती देण्यात येते. या तिहेरी हत्या प्रकरणात आत्तापर्यंत पोलिसांनी 10 जणांविरोधात FIR दाखल केलाय, तर 4 आरोपींना आत्तापर्यंत अटक करण्यात आली आहे. यामध्ये मुख्य आरोपी जितू सैनी अजूनही फरार असून पोलीस त्याचा शोध घेत आहे. तर आरोपी मयंक सैनीला पोलिसांनी रविवारी रात्री ताब्यात घेतलं. पळून जाण्याच्या प्रयत्नात असलेल्या मयंकला पकडण्यासाठी पोलिसांनी सापळा रचला. त्याप्रमाणे मयंकला पोलिसांनी घेरल्यानंतर त्याने पोलिसांना हुलकावणी देण्यासाठी आपल्या .32 बोर पिस्तुलातून पोलिसांवरच गोळीबार केला. तेव्हा प्रत्युत्तरादाखल पोलिसांनी मयंकच्या पायावर गोळीबार करत त्याचा हाफ एन्काउंटर करत त्याला ताब्यात घेतलं. दरम्यान या सगळ्या प्रकरणात पोलिसांच्या तपासावर सुद्धा संशय व्यक्त केला जातोय. अमरजितची पत्नी सिमरनच्या म्हणण्यानुसार पोलिसांकडून आरोपींना अटक करायला उशीर होतोय. जिम पासून फक्त 800 मीटर अंतरावर पोलीस स्टेशन आहे. ज्या रात्री गोळीबार झाला तेव्हा आजूबाजूच्या परिसरातले लोक सुद्धा जिमच्या दिशेने धावले. एवढा मोठा गोळ्यांचा आवाज आला होता. पण जवळच पोलीस स्टेशन असून सुद्धा पोलीस घटनास्थळी उशिरा पोहोचले. त्यामुळे आरोपींना पळून जायला जास्त वेळ मिळाला असंही स्थानिकांकडून सांगितले जाते. यामुळे पोलिसांच्या कारभाराचा अहवाल सुद्धा वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून मागवण्यात आलाय. बुलंदशहरमधील खुर्जा येथे घडलेल्या या तिहेरी हत्याकांडामुळे परिसरात तणावाचं वातावरण असून सर्व आरोपींना लवकरात लवकर पकडण्याची मागणी जोर धरत असल्यामुळे पोलिसांवर सुद्धा दबाव वाढतोय. या प्रकरणात आता कोणता नवीन अँगल समोर येणार? फक्त केक लावण्याच्या वादातून हे हत्याकांड घडलं की यामागे काही राजकीय षडयंत्र आहे, हे पाहणं आता महत्त्वाचं असणार आहे. या संपूर्ण प्रकरणाबद्दल तुम्हाला काय वाटतं? याबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया कमेंट करून नक्की सांगा.